दिवसाची सुरुवात आहे बरोबर. पत्ता शोधणं जे आहे ना, हे खूप कठीण काम आहे. बघा, आपण सध्या तरी आता Google मॅप आहे, त्याच्यामुळे तो लावला की आपल्याला बरोबर त्या ठिकाणी जाता येतं, पण तशी काही गॅरंटी नाही आहे. एखाद्या गल्लीबोळामध्ये आपल्याला जायचं असेल, एखादा जुना रस्ता असेल, तर आपल्याला ते समजत नाही आणि अशा वेळेस खूप आपल्याला त्रास होतो. मोठ्या शहरामध्ये पत्ता विचारायचं म्हणजे ते एक कठीण काम असतं, कारण एक तर लोकांना वेळ नसतो आपल्याला पत्ता सांगायला, किंवा दुसरं म्हणजे लोक पत्ता विचारल्यावर ते सरळ बोलतीलच असं नाही आहे. बऱ्याच वेळेस आपण कुठल्या एका शहरामध्ये जातो आणि विचारलं जातं, मी कुठेतरी असंच जोक वाचला की एखाद्याला विचारलं की हा रस्ता कुठे जातो, त्या माणसाने उत्तर दिलं की मी तर एवढ्या वर्ष इकडे राहतो, हा रस्ता कुठे जाताना मी तरी बघितला नाही. आणि अशा प्रकारे विचित्रसुद्धा उत्तरं आपल्याला मिळतात. आणि मग आपण ते पत्ता विचारायचं सोडून देतो. ज्या ठिकाणी जायचं ते शोधण्याचा पण आपण प्रयत्न करत नाही. कधी कधी मग आपण पैसे गेले तरी चालतील, एखादी टॅक्सी करतो, रिक्षा करतो आणि मग आपण त्या ठिकाणी जातो. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये असं होतं की आम्ही देवाला शोधण्याचा प्रयत्न करतो. देवाला ज्यावेळेस शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस अनेक प्रकारे अशा अडचणी येऊ शकतात आणि मग लोक देवाला शोधण्याचा प्रयत्न सोडून देतात. कधीकधी एखाद्या चर्चमधून काहीतरी वेगळा अनुभव त्यांना येऊ शकतो, एखाद्या विश्वासणाऱ्यांकडून त्यांना एखादा चांगला अनुभव येऊ शकत नाही आणि अशा वेळेस मग ते सांगतात की ठीक आहे, आता देव काय शोधायचा असा, आणि मग आपण तो सोडून देऊ शकतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये, लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची देवाबद्दलची प्रतिमा ही वेगळी होऊन जाते. आणि वचन सांगतं की शोधा म्हणजे सापडेल, आणि त्याप्रमाणे देवाला आपण मनापासून शोधणं खूप गरजेचं आहे. बघा, पहिले इतिहासाचा 28 अध्याय 9 वचनामध्ये दावीद राजा आपल्या मुलगा शमूएल ह्याला सांगत आहे. बघा की शल्मोनाला सांगत आहे. बघा, 1 क्रोनिकल्स चॅप्टर 28 and verse 9 ह्यामध्ये दावीद राजा आपला मुलगा शल्मोन ह्याला असं सांगत आहे की तू त्याच्या म्हणजे परमेश्वराच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल. बघा, भजनी लागणं, शोध घेणं, मनापासून शोध घेणं. कुठे फिरायला जाताना एखादं प्रेक्षणीय स्थळ आपण एखादं बघायला जातो, थोडं फिरलं ते नाही मिळालं तर आपण सोडून देतो, जाऊ दे काय बघायचं, कुठे शोधत बसायचं असा विचार करतो. परंतु देवाला शोधणं हे तसं नाही आहे. एखादं देवाला शोधणं म्हणजे एखादं प्रेक्षणीय स्थळ बघण्यासारखं नाही आहे. अशा प्रकारे देवाला शोधू नका. मनापासून देवाला शोधा, मनापासून देवाचा शोध घ्या. देवाला शोधायचं असेल तर तशी मनामध्ये इच्छा बाळगा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्तई कृषी वर्तमानाचं 7वा अध्याय आणि 8वं वचन, गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 7 and verse 8. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधितो त्याला सापडते व जो ठोकितो त्यास उघडले जाईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.